काय बनवते आई? नाश्त्याला काहीतरी करते. मला भात उरलाय थोडासा ना, आणि मला टाकल्या जीवावर येतो, म्हणून मी आता त्याची काहीतरी डिश बनवते आणि करून खाते. हे थोडेसे मका घालते त्याच्यामध्ये, आपल्या आवडीनुसार कोथिंबीर घालायची, एक कांदा पाहिजे तेवढा घ्यायचा, आणि धडे घेतलेत, जरा चेचून घेतलेत त्यांना, थोडं हिंग घालते, 2 चमचे बेसन घेते, तिखट, 1 चमचा हळद, नावाला गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. सगळं मिश्रण पाणी न घालता असं छान एकजीव करून घ्यायचं. भात ओला असतो ना, त्याच्यात पाणीचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे आपल्याला वेगळं असं पाणी घालायची गरज नाही. याचे असे मुटकुळे होऊ शकतात बघा. आपल्याला पाहिजे त्या आकाराचे करायचे, गोले करू शकतो, चपटेही करू शकतो. ते मी इकडे चपटेच करणार आहे थोडे बघा असे. कोणत्याही पदार्थामध्ये बेसन आलं ना की ते छानच लागतं. मी ते चपटे गोळे करून घेतलेत छान, म्हणजे आतपर्यंत शिजतील ते मस्त. आणि मंद गॅसवरतीच आपण त्यांना तळूया. तेल तापलेलं आहे, आपण असे त्यांना केक सोडूया. आपला झटपट नाश्ता तयार झालाय. मला याचं काही नाव देता येत नाही आहे. भाताचे वडे म्हणू शकता, भाताचे कटलेट म्हणू शकता, किंवा काहीही सॉस वर खाऊ शकता, हिरव्या चटणीवर खाऊ शकता, पुदिन्याची चटणी करू शकता, आणि सोबत हे असं सलाड सारखं काहीतरी मी खायला सुरुवात करते. तर माझी तुम्हाला डिश आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते मोफत असतं. आणि हो, मला इन्स्टावरती फॉलो करा. चला कसं झालं बघा.